नमस्कार मंडळी, सिद्धिका डिझायनर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 32 छातीचा कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत व त्यासोबतच काही महत्त्वाच्या नोट्स, इन्फॉर्मेशन आणि पेपर ड्राफ्टिंग सगळं या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत। व त्यासाठी लागणारी मापं, मेजरमेंट सगळं या व्हिडिओमध्ये आता आपण बघूया। कटिंगसाठी लागणारी मापं आता आपण बघूया। तर सगळ्यात आधी इथं मी उंची घेतलेली आहे 13 इंच, छातीचं माप घेतलेलं आहे 32 इंच, कंबर घेतलेली आहे 28 इंच, पुढचा गळा आहे 6.5 इंच, पाठीमागचा गळा आहे 4 इंच, बाही लांबी घेतलेली आहे 4 इंच आणि बाहीचा जो दंडघेर आहे तर तो आपण घेतलेला आहे 10 इंच। तर आता आपण इथं पॉईंट्स बघणार आहोत। सगळ्यात आधी मी इथं उंची आखून घेत आहे। उंची आपली 13 इंच आहे, त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करणार आहे, म्हणजे 14 इंच इथं आपण पॉईंट घेतलेला आहे। त्यानंतर मुंडा खोलीसाठी 5.5 इंचावर मी इथं मार्किंग केलेलं आहे। 5.5 इंचापेक्षा जास्त इथं माप मी घेतलेलं नाही आहे, 5.5 परफेक्ट माप घेतलेलं आहे। आणि आता आपली जी मुंडा खोलीची रेषा आणि जिथून आपली उंची चालू झालेली आहे, या दोन्ही रेषा अंदाजे मी सरळ करून घेतलेल्या आहेत। इथं कोणतेही मेजरमेंट वापरायचं नाही आहे। या दोन्ही रेषा सरळ केल्यानंतर आता आपण गळा रुंदी आणि शोल्डर पट्टीचं माप बघणार आहोत। तर गळा रुंदीसाठी इथं मी 2.25 म्हणजे 2 इंचच्या पुढच्या पॉईंट घेतलेला आहे 2 रेषा आणि तिथपासून पुढे घेतलेला आहे 3 इंच शोल्डर पट्टीसाठी। आता ही रेषा शोल्डर पट्टीचं जे माप आलेलं आहे ते मुंडा खोलीच्या रेषेवर या पद्धतीने जॉईंट करायचं आहे। त्यानंतर या पद्धतीने क्रॉस स्टेप ठेवून आपल्याला क्रॉस पद्धतीने 2 इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1-1 इंचचे 2 पॉईंट करायचे आहेत। त्यानंतर पेपर पूर्णपणे आपल्या दिशेला वळवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने गोलाकार आकार द्यायचा आहे, गोलाई द्यायची आहे। पेपर आपल्या बाजूला ओढला की व्यवस्थितपणे गोलाई देता येते, म्हणून पेपर जरा टर्न करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित गोलाई द्यायची आहे। पुढील आणि मागील मुंड्याचा आपण इथं आकार काढून घेतलेला आहे। आता आपण इथं छातीचं माप बघणार आहोत। जी आपली मुंडा खोलीची रेषा होती त्यावर आपण छातीचं माप घेतलेलं आहे 8 इंच। त्यासाठी फॉर्म्युला बघतो आपण, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच, 32 छातीचा चौथा भाग करायचा, तिथं आपल्याला 8 इंच मिळतात। एक्स्ट्रा मार्जिनसाठी 2 इंच ॲड केलेले आहेत मी, असे टोटल 10 इंच घेतलेले आहेत। आता आपण 10 इंच आल्यापासून सरळ रेषा खाली ओढायची आहे। आलेल्या रेषेपासून अर्धा इंच आतल्या बाजूला आपल्याला मार्किंग करायचं आहे। जे आपलं 10 इंच छातीचं माप आलेलं आहे तिथपासून आपण सरळ रेषा खाली ओढली, त्या आलेल्या रेषेपासून आतल्या बाजूला अर्धा इंच ओढून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्रॉस पद्धतीने आपल्याला आकार जोडायचा आहे। कारण छातीचं माप आपलं जास्त असतं, कमरेचं माप आपलं कमी असतं, म्हणून या पद्धतीने केलेलं आहे। इथं आपण क्रॉस पट्टीसाठी 3 आणि 2.5 इंच हे माप घेतलेलं आहे। 3-2.5 हे माप अतिशय उत्तमपणे क्रॉस पट्टीसाठी बसून जातं, त्यामुळे यामध्ये सुद्धा काही एक्स्ट्रा ॲड करू नका। व्यवस्थितपणे पट्टीच्या सहाय्याने क्रॉस आकार जोडायचा आहे। आता आपण इथं गळा बघूया। क्रॉस पद्धतीने मी 6.5 इंचाला पॉईंट घेत आहे, जिथं आपली गळा रुंदी आली ती 2.25 तिथपासून क्रॉस पद्धतीने। आणि इथं मी गळ्याची जी रुंदी आहे ती आवडीप्रमाणे 2.5 किंवा तुम्ही 3 इंचापर्यंत घेऊ शकता। तर मला गोलाकार गळा हवा होता, म्हणून इथं मी 3 इंचापर्यंत विड्थ त्याची वाढवून घेतलेली आहे रुंदी। आणि क्रॉस पद्धतीने हा शेप मिळेल, कारण वरच्या बाजूला 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। आता आलेल्या इथे तिरपा 1 इंच घेऊन आपल्याला पुढील गळ्याचा आकार द्यायचा आहे व्यवस्थितपणे। तिथपासून आता खालच्या बाजूला 5 इंचावर आपण कटोरीसाठी पॉईंट घेत आहोत आणि आतल्या मुंड्याच्या आकारापासून आतल्या बाजूला 2 इंचावर पॉईंट घेतलेला आहे। कटोरीसाठी कोणतंही इथं एक्स्ट्रा फॉर्म्युला, एक्स्ट्रा मेजरमेंट किंवा वेगळ्या कोणत्याही पॉईंट मी इथं वापरत नाही। अगदी 2च मापं वापरून आपण कटोरी कटिंग इथं करतो। तर या पद्धतीने हलक्या हाताने आकार आपल्याला कटोरीचा फक्त देता आला पाहिजे आणि इथपासूनचे जे वरचे 2 पॉईंट आहेत ते व्यवस्थित घेता आले पाहिजे।
विदाऊट कोणत्याही फॉर्म्युलाशिवाय तुम्ही परफेक्ट कटोरी कटिंग करू शकता. तर इथं आपलं पेपर कटिंग आखून झालेलं आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया आणि मग बघूया कटोरी कशी वाढवायची. तर आता आपण कटिंग बघूया कशी करायची आहे. यामध्ये आपल्याला पाठीमागील आणि पुढील असे 2 भाग मिळतात. तर इथं पहिलं बाजूचं कटिंग करून घेतल्यानंतर मधोमध पेपर कट करून घ्यायचा आहे. म्हणजे एक पार्ट आपल्याला बॅक साईडसाठी मिळेल, एक फ्रंट असेल. इथं आपण क्रॉसपट्टी कट करायची. न विसरता पुढील मुंड्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा. गळ्याची गोलाई कट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कटोरी व्यवस्थित शेपमध्ये कट करायची आहे. सगळे पार्ट व्यवस्थित कट झालेले आहेत. पुढील आणि मागील भाग आपण इथं व्यवस्थितपणे कट करून घेतलेले आहेत. आता आपण बाही कटिंग बघूया, त्यानंतर कटोरी कटिंगचं माप बघूया. तर बाहीसाठी इथं आपण 4 इंचाची बाही काढत आहोत. अस्तर कटिंग असेल तर मी 5 इंच म्हणजे 1 इंच वाढवून घेतलेले आहेत. आणि इथं मुंडा खोली मी 2.5 इंच घेतलेली आहे, कारण बाहीचं माप हे कमी आहे. मुंडा खोलीसाठी 3 इंच घेतले तर बाही व्यवस्थित बसणार नाही, म्हणून मी इथं 5च्या निम्म्या 2.5 इंच करून घेतलेले आहेत. आणि मुंडा खोलीची रेषा आणि जिथं आपली बाहीची उंची संपते त्या रेषा दोन्ही सरळ केलेल्या आहेत. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्रॉस पद्धतीने माप घ्यायचं आहे. इथे एक फॉर्म्युला आहे, छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. तर इथं छातीचा चौथा आलेला होता 8 इंच, 32 छाती असल्यामुळं त्यामध्ये अर्धा इंच ॲड केल्यावर 8.5 मिळालेले आहेत. आणि पट्टीच्या साह्याने व्यवस्थितपणे क्रॉस आकार जोडायचा आहे. क्रॉस आकार जोडल्यानंतर आपल्याला आलेल्या रेषेचे 3 पॉईंट करायचे आहेत. समान समान 3 भाग करायचे आहेत. तर या पद्धतीने म्हणजे टेप दुमडून तुम्ही व्यवस्थितपणे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आलेल्या रेषेचे 3 समान भाग करू शकता. तर इथं आपले 3 पॉईंट होत आहेत. 3 पॉईंट व्यवस्थित समान आल्यानंतर आलेल्या मधल्या पॉईंटपासून आपल्याला वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला अंदाजे अर्धा इंचचे पॉईंट काढायचे आहेत. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलक्या हलक्या हाताने आपल्याला पुढील आणि मागील मुंड्याचा आकार इथं द्यायचा आहे. सेपरेट आपला परफेक्ट स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओ आहे, ते डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते. हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहा, म्हणजे तुम्हाला बाही कटिंग कशी करायची हे व्यवस्थितपणे समजेल. इथं मी दंडघेराचा निम्मा अधिक 2 इंच घेत आहे. तर दंडघेर आपला 10 इंच होता, म्हणून इथं मी 5 आणि एक्स्ट्रा 2 म्हणजे असे 7 इंच. 7 इंच घेतल्यानंतर क्रॉस पद्धतीने आपल्याला बाहीचं माप जोडायचं आहे. आणि इथं बाहीची कटिंगसुद्धा आता आपली झालेली आहे. आता बाही आपण कशी कट करायची तेही एकदा बघूया, कारण पुढील आणि मागील मुंड्याचा जो म्हणजे गोंधळ उडतो, त्यामुळे आपण हे व्यवस्थित बघणार आहोत. कट करून घेतल्यानंतर बाही अशी सेपरेट करायची आणि हा पुढील मुंड्याचा आकार व्यवस्थित कट करायचा. अशा पद्धतीने आपली बाही आपल्याला इथं तयार मिळेल. आता आपण कटोरी बघूया. आपली आलेली पेपर कटिंगची जी कटोरी होती ती व्यवस्थित एका दुसऱ्या पेपरवर घ्यायची आहे ठेवून, आणि व्यवस्थित कुठेही एक्स्ट्रा मार्जिन किंवा कमी मार्जिन न घेता व्यवस्थित आहे त्या आकारात आपल्याला कटोरी आखून घ्यायची आहे. आता आपण कटोरीचं माप बघणार आहोत. आता मी जे माप दाखवत आहे ते कोणत्याही प्रकारच्या छातीसाठी, कोणत्याही मापासाठी तुम्ही वापरू शकता. तर आलेल्या मेजरमेंट पॉईंटपासून म्हणजे ड्राफ्टिंगपासून 1.5 इंच दोन्ही बाजूला, उजव्या आणि डाव्या बाजूला इथं मी घेतलेले आहेत. दोन्ही बाजूला 1.5 इंच घ्यायचे आहेत, एक्स्ट्रा काहीही घ्यायचं नाही आहे. आणि आता आलेल्या पूर्ण मेजरमेंटचा आपल्याला निम्मा भाग करायचा आहे. इथं आपल्याला निम्मा केल्यानंतर त्याचा पॉईंट मिळेल, जो आपल्या कटोरीचा मिडल पॉईंट आणि महत्त्वाचा पॉईंट असतो. तो पॉईंट आल्यानंतर आपण त्यापासून खालच्या बाजूला 1 इंचपर्यंत मार्जिन करायचं आहे. आणि डाव्या आणि उजव्या बाजूला आपण जे 1.5 इंच वाढवलेले आहेत ते अंदाजे अर्धा इंच खालच्या बाजूला मार्किंग करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेपमध्ये जोडायचे आहेत. अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर आपल्याला कटोरीचा जो वरचा भाग आहे तिथं देखील दोन्ही बाजूनी अर्धा इंच अंदाजे व्यवस्थितपणे द्यायचे आहेत. आणि एक बाजू आपल्याला पट्टीच्या साहाय्याने जोडून एक बाजू हलक्या हाताने हलका आकार देत व्यवस्थित जोडायची आहे. त्यासाठी पेपर तुम्ही लागल तसा टर्न करत घ्या, म्हणजे जेणेकरून कटोरीचा जो गोल आकार असतो तो व्यवस्थित देता येईल. या पद्धतीने आधी आकार देताना पेन्सिल वगैरे वापरा,
जेणेकरून तुमचा आकार परफेक्ट येईल आणि मग तुम्ही ही कटोरी कट करू शकता. तर इथं आपली कटोरीसुद्धा झालेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी कटोरी कटिंगचं मेजरमेंट आणि नोट्स सांगितलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.